ओके, आपण लास्ट लेक्चरला 24 जानेवारी 1950ला भारताचे राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान किंवा राष्ट्रीय गीत हे अस्तित्वात आलं इथेपर्यंत बघितलं होतं. आता पुढचा भाग आहे संविधान सभा. संविधान सभेचं जे कामकाज आहे ते जवळपास 3 वर्ष म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. कधीपासून तर 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 असा साधारणतः 3 वर्षाचा म्हणजेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा हा कालावधी होता. बरोबर. संविधान सभेचे या कालावधीमध्ये एकूण 11 सेशन झाले. सत्र म्हणजे 11 सत्र किंवा सेशन झाले. बरोबर. त्याचे सर्वात लहान सेशन मोठं सेशन कोणतं आहे पुढे आहे, मी तुम्हाला सांगतो तेव्हा ते. तरी लक्षात ठेवा की 6वं सेशन हे सर्वात, आता मी दाखवतोच तुम्हाला, 1 मिनिट. हे बघा इथे आहे. संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं ते अधिवेशन म्हणजे सत्र, तर ते 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. बरोबर. आणि सर्वात लहान बघा 6वं अधिवेशन किंवा 6वं सत्र हे सर्वात लहान होतं ते 27 जानेवारी 1948 झालं. एकच दिवसासाठी होतं ते. सो सगळ्यात पहिले 6 येतो का 7 येतो? पहिले 6 येतो. मग लहान कोणता? 6 लहान आहे ना. मग 6 लहान असल्यामुळे सर्वात लहान सेशन आहे ते 6वं सेशन. आणि 7 मोठा अंक आहे ना, म्हणून सर्वात मोठं सेशन आहे ते 7वं सेशन. त्याचा कालावधी होता ते 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949. जवळपास 2 महिन्याचा आपण कालावधी म्हणू शकतो. बरोबर. सो हे होतं ते तुम्हाला सांगायचं. आता आपण परत मागे जाऊ. ओके, इथे होतं. हां, तर त्याचा खर्च किती झाला होता? 64 लाख खर्च झाला होता. बरोबर. 64 लाख रुपये खर्च झाला होता हे सर्व बनवण्यासाठी. 24 जानेवारी 1950ला शेवटचं अधिवेशन झालं. शेवटचं सत्र 24 जानेवारीला झालं आणि मग 26 जानेवारीला आपलं घटना अंमलात आली. कारण 24 जानेवारीला जे काही कॉन्स्टिट्यूशन आपलं बनवायचं होतं त्याचा फायनल डे म्हणजे फायनल सह्या झाल्या होत्या की जे काही महत्त्वाचे पर्सनॅलिटी होते, बरोबर, राजेंद्र प्रसाद असतील, जवाहरलाल नेहरू असतील, यांनी सह्या केल्या त्याच्यावर आणि सांगितलं की आपलं आता हे संविधान किंवा आपलं जे काही फायनल कॉन्स्टिट्यूशन आहे ते 26 जानेवारीपासून लागू होतं आहे. सो 24 जानेवारीला त्यांनी फायनल सेशन घेतलं होतं. हे महत्त्वाचं, याची तारीख विचारली. 26 जानेवारी 1950 ते 17 एप्रिल 1952पर्यंत हंगामी संसद म्हणून या संविधान सभेने काम केलं होतं. बरोबर. जे काही संविधान सभेचे जे मेंबर होते किती होते आपण बघितलं, 299. बरोबर. 229 प्लस 70. आधी 389 होते, पण ते मुस्लिम लीगचे लोक बाहेर पडले, संस्थानं काही बाहेर पडले, यामुळे किती झाली होती 389 वरून 299 म्हणजे जवळपास 90 लोक बाहेर पडले होते. आपण हे डिस्कस केलं आहे. सो हे 90 म्हणजे 289 लोकांचं 299 लोकांचं हे जे बॉडी होती ती हंगामी संसद म्हणून सुद्धा काम केलं तिने. सो 26 जानेवारी 1950 जेव्हा संविधान लागू झालं तिथून ते 17 एप्रिल 1952 जेव्हा आपल्या पहिला लोकसभेची निवडणूक झाली किंवा जेव्हा त्याचं इलेक्शन चालू होतं त्या प्रोसेसच्या आधी हंगामी संसद डिझॉल्व्ह झाली आणि किंवा आपण म्हणतो समाप्त झाली आणि तिथून नवीन इलेक्शन होऊन नवीन पहिली संसद जेव्हा आपल्या भारताचे पहिले निर्वाचित किंवा नवनियुक्त पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे बरोबर विराजमान झाले. तर तिथेपर्यंत ही संसद किंवा संविधान सभा काम करत होते ॲज अ हंगामी संसद. पुढे मे 1952 नवीन संसद अस्तित्वात आली. बघा, त्यानंतर संविधान सभेच्या म्हणजे एप्रिलला इलेक्शन झालं, एप्रिल मे 1.5 महिना इलेक्शन होतं आणि मेला अस्तित्वात आली. संविधान सभेच्या 22 समित्या होत्या. त्या 22 समित्यांवर प्रश्न विचारला जातो. बरोबर. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य, बघा संघराज्य शब्द कुठे? संघराज्य अधिकार, संघराज्य घटना. बरोबर. म्हणजे संघराज्य हा शब्द खूप असा स्ट्रॉंग आणि वजनदार शब्द किंवा फेडरलिझम बरोबर त्याला म्हणतात. सो हे बघण्यासाठी मेन माणूस कोण आहे तर आपले नेहरू साहेब. बरोबर. तसेच मसुदाचं म्हणजे जे काही ड्राफ्ट तयार केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंडर जी काही कमिटी होती त्यांनी ड्राफ्ट बनवला, त्याचा ड्राफ्टचं चेकिंग नेहरू बोलले की मी चेकिंग करतो, मसुदा परीक्षण करतो. आणि संस्थानांशी वाटाघाटी करायला जी समज म्हणजे जे संस्थानं म्हणायची की नाही आम्हाला भारतात नाही विलीन व्हायचं वगैरे, तर त्यांना समजवायला सुद्धा पंडित नेहरू गेले होते. लोकांना वाटतं वल्लभभाई पटेल आहे बरं काय, ते कन्फ्यूज व्हायचं नाही. वल्लभभाई पटेल नाही तर नेहरू हे मेन माणूस आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या भारताच्या राजकारणात सर्वात प्रमुख व्यक्ती तेव्हा पंडित नेहरू होते. त्यामुळे वाटाघाटी करणं, मसुद्याचं परीक्षण करणं, हे संघराज्य अधिकार, हे घटना, या महत्त्वाचे काम आहेत ना हे नेहरूंनी केले होते. पुढची बघा, प्रांतीय घटना समिती. बरोबर. प्रांताची घटना, आता प्रांत पटेल असं लक्षात ठेवलं मी, प्रांतीय घटना पटेल बरोबर. मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आणि आदिवासी समिती. बरोबर. मूलभूत म्हणजे फंडामेंटल राईट, मायनॉरिटी आणि जे काही तुमचे शेड्यूल ट्राईब्स आहेत त्यांच्या ज्या काही हक्क किंवा त्यांची जी समिती त्याचे प्रमुख कोण होते? वल्लभभाई पटेल होते. आता बघा, मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आणि आदिवासी समिती.
पण मूलभूत हक्क उपसमिती बघा खालून तिसरी लाईन, मूलभूत हक्क उपसमितीमध्ये कोण आहे? कृपलानी. बघा समितीचे आहेत वल्लभभाई पटेल, पण उपसमिती म्हटलं तर कृपलानी. मग मी कसं लक्षात ठेवलं? उपकृपलानी, बरोबर. मूलभूत हक्क उपकृपलानी. आता अल्पसंख्याक उपसमिती, आदिवासी समिती आणि बारडोली उत्तर पूर्व आदिवासी क्षेत्र, बरोबर. आसाम बहिष्कृत म्हणजे आसाम बहिष्कृत अंशतः आसाम सोडून जे आहे ना तिथे गोपीनाथ बारडोलाई येते. प्रिंटिंग थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली, ते गोपीनाथ बारडोलाई, बरोबर. आणि खाली बघा बहिष्कृत आणि अंशतः बहिष्कृत आसाम सोडून जे आहे ना ते ए.व्ही. ठक्कर आहे. आणि आसामला धरून आहे ना, आसाम बहिष्कृत अंशतः बहिष्कृत म्हणजे आसामचा भाग धरून. आणि इथे लिहिलं आहे आसाम सोडून, अंशतः बहिष्कृत आसाम सोडून जे असेल ना ए.व्ही. ठक्कर. बघा आता तुम्हाला सांगतो, बारडोलाई नावाचा आसाममध्ये आपण एक प्रदेश पण आहे, बरोबर. सो म्हणून लक्षात ठेवायचं, आसाम धरून आहे ना जी समिती आहे त्याच्यामध्ये बारडोलाई येतात आणि आसाम सोडून आहे तिथे ठक्कर येतात, बरोबर. आसाम सोडून ठक्कर. ओके. आता मूलभूत हे 3 झाल्या. ध्वज समिती आता बघा, तिसरी मसुदा समिती सगळ्यांना पाठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ध्वज समिती, सुकाणू समिती, कामकाज समिती, वित्त समिती, बरोबर. राजेंद्र प्रसाद. 4 समिती आहेत या, बरोबर. कॉमा राहिलेला द्यायचा, समिती 4 वेळा शब्द आहे बघा. तर आता याच्यासाठी मी एक ट्रिक लक्षात ठेवली होती की ध्वजाबरोबर सूरज ध्वजा, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला प्रॉपर. ओके. बघा आता ही ट्रिक म्हणूनच आहे, याचा काही अर्थ नाही लावायचा. ध्वजाशी छेडछाड करणाऱ्या सूरजला राजूने नियम सांगितले आणि वित्ताचे किंवा आपण म्हणू शकतो फाईनचे नियम सांगितले, बरोबर. आता लक्षात ठेव, एक सूरज आहे, सूरज हा काय करायचा? ध्वजाशी छेडछाड म्हणजे ध्वजाशी मस्ती करायची नसते. झेंडा हा सर्वात आपला काय असतो, काय म्हणू शकतो, आदरयुक्त आणि रिस्पेक्टेड असतो. त्याला काय म्हणतो आपण, एक डिसिप्लिन आहे आपण म्हणतो ना, एथिक्स, मॉरॅलिटी, या सगळ्या म्हणजे झेंडा हा देशाचा एक मूलभूत आपण म्हणू शकतो घटक आहे. त्यामुळे त्याच्याशी तुम्ही छेडछाड किंवा काही केलं तर ते चुकीचं आहे. सो एक सूरज होता, तो ध्वजाशी छेडछाड करायचा, म्हणून राजूने त्याला, बरोबर, एक त्याचे काय फाईन होऊ शकतो, याचा काय रूल आहे किंवा काय त्याची शिक्षा होऊ शकते ते सांगितलं आणि त्याच्याशी कसं राहावं याचे कामकाजचे नियम सांगितले. आता बघा, ध्वज सूरजमधला सू लक्षात ठेवायचा म्हणजे सुकाणू, कामकाज म्हणजे कसा वापरायचा झेंडा, काय कामकाज, नियम, हे सगळे नियम सांगितले. आणि वित्त, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने केलं तर तुम्हाला फाईन होणार, म्हणून वित्त समिती. कोण? राजूने सांगितलं. राजू म्हणजे कोण? राजेंद्र प्रसाद. बस अशी ट्रिक लक्षात ठेवली होती मी. ओके, चला खाली जाऊ आपण. येस, आता क्रेडेन्शियल समिती. हे बघा, हे क्रेडेन्शियल समिती प्रधान समिती, बरोबर, श्रेय प्रधान समिती. सो अल्लादी अय्यर, बरोबर, क्रेडेन्शियल अय्यर भाई. तुम्हाला तारक मेहतामधील अय्यर भाई माहीत असेल तर ते मी असं लक्षात ठेवलं की श्रेय प्रधान, त्यांच्यानुसार मी क्रेडेन्शियल समिती लक्षात ठेवली होती. त्यानंतर सदन समिती, पट्टाभी सीतारामय्या, बरोबर. सो घरामध्ये पट्टा काढून कोण मारत असेल आपल्याला, म्हणजे वडील वगैरे मारतात. सो पट्टाभी, हाऊस म्हणजे घर, सदन म्हणजे हाऊस, आणि पट्टा काढून आपले वडील वगैरे कधी कधी आपण चुकीचं वागलं तर मारतात, म्हणून पट्टाभी सदन, पट्टा काढून आपले पप्पा मारतात. बिझनेस कार्य समिती, बिझनेस म्हणजे मुशी. आता मुन्शीच्या ऐवजी मी मुशी लक्षात ठेवतो. मुशी म्हणजे काय? मिशी माहिती नाही, मिशी. सो एक आपण म्हणू शकतो की न्हावी किंवा काय म्हणतो आपण, केश करताना काय, सलून, बरोबर. तर सलूनमध्ये मुशीचा बिझनेस करा म्हणजे मिशी कापायचा बिझनेस, असं लक्षात ठेवलं होतं मी ते. त्यानंतर संविधान सभेच्या कार्याबाबत समितीत जी.व्ही. मावळणकर, बरोबर, मावळणाऱ्या व्यक्तीचे कार्य, बरोबर, मावळणाऱ्या व्यक्तीचे कार्य. संविधान सभेच्या कार्याबाबत मावळणारा एखादा व्यक्ती असतो. मावळणारा म्हणजे काय? रिटायर होतोय तो, त्या व्यक्तीचं कार्य खूप आपण म्हणतो सगळ्यांना हवं असं वाटतं, अरे नाही तू पाहिजे होता यार, तुझं काम खूप चांगलं होतं. मावळणाऱ्या व्यक्तीचं कार्य. त्यानंतर मुख्य आयुक्त यांच्या प्रांताबद्दल, बरोबर. मुख्य आयुक्त, घराचे मुख्य आयुक्त कोण असतात? आपले पप्पा. आणि ते काय करतात? पट्टा काढतात, लक्षात ठेवा. मुख्य आयुक्त यांच्या प्रांताबाबत पट्टाभी सीतारामय्या. मुख्य आयुक्त हाऊस पण पट्टाभी, आणि मुख्य आयुक्त म्हणजे पप्पा आपले, तेच पट्टा काढणारे पप्पा. सो नागरिकत्व आणि सर्वोच्च न्यायालयाची समिती. आता वर्धाचारी म्हणजे आशीर्वाद वाटतो बघा, वरदहस्त, कोणाचा तरी वरदहस्त आहे आपल्यावर, कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाचा आपल्या सर्व भारताच्या जनतेवर काय वरदहस्त, आणि आपल्या नागरिकांवर, भारताच्या नागरिकांवर, जनता म्हणण्यापेक्षा भारताच्या नागरिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा एक वरद आहे. वरद म्हणजे काय? आशीर्वाद आहे की तुम्ही
तुम्हाला न्याय देण्यासाठी मी आहे इथे, बरोबर. आता आर्थिक तरतुदी समिती, आर्थिक म्हणजे नलिनी रंजन सरकार. सरकार काय करतं, आर्थिक तरतुदींशी आपण म्हणू शकतो की आपल्या टॅक्स असेल या आर्थिक तरतुदी कोण बघतं, सरकारच बघतं ना. सो आर्थिक तरतुदी सरकार. नलिनी भाषिक प्रांत, बरोबर. SK दार, ते केदार नाही आहे, SK आणि दार आहे. सो भाषिक प्रांतात हे तुम्हाला माहिती असेल, हे तुम्ही भाषिक प्रांतामध्ये टॉपिकमध्ये शिकला असेल. प्रेस गॅलरी, उषानाथ सेन. उषानाथ सेन, उषा काय, उषा एक न्यूज रिपोर्टर असं लक्षात ठेवायचं. उषानाथ सेन नावाची प्रेसमध्ये काम करते उषानाथ सेन. दार, वरदाचारी, नलिनी रंजन सरकार हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, बरोबर. हे पाठ करा. दार, वरदाचारी, बघा दारमध्ये दा येतो, वरदामध्ये पण दा येतो, आणि नलिनी रंजन सरकार, सरकार, वरदाचारी आणि दार, बरोबर. काही पण ट्रिक बनवा आणि लक्षात ठेवा. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला. मी सांगितलं होतं की आपल्या भारताला स्वातंत्र्य जेव्हा मिळाले त्याच्या 1 महिना आधी झेंड्याचं काम चालू होतं. आपल्याला 15 ऑगस्ट साजरा करायचा, म्हणून 1 महिन्याच्या ऐवजी तुम्ही 22 जुलै म्हणजे जवळपास किती 22 दिवस, 22 बरोबर ना, 15 आणि इकडचे 8, 23 दिवस, बरोबर. सो मे 1949 भारताचा राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता झाली, सदस्यत्वाला. ते चुकीचं झालं आहे, लक्षात ठेवा. मे 1949, थोडं लेट झालं भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षानंतर. मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947ला 7 सदस्यांचा समावेश, लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट कोण होते रे, BR आंबेडकर, बरोबर. त्यानंतर गोपाळ स्वामी अय्यंगार येते, बरोबर. अंगार झालं ते अय्यंगार. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे. त्यानंतर KM मुन्शी आहे, बरोबर. सय्यद सादुल्ला आहे. लक्षात कसं ठेवायचं आहे, मथुरेचा कृष्णविहारी माधव आणि मुसा. आता ही ट्रिक तुम्हाला सांगतो मी. ओके, माधव मुसा हा शब्द लक्षात ठेवा. माधव मुसा, माधव म्हणजे माधवराव, माधवराव, आणि मुसामधला मू म्हणजे मुन्शी आणि सा म्हणजे सादुल्ला. माधव मुसा हे 3 लोक तर पाठ झाले. तुम्हाला चौथा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाठच राहणार आहेत, 4 झाले. आता अय्यंगार आणि अय्यर सेमच आहे, लक्षात ठेवायला काहीच अडचण नाही. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि अय्यंगार, बरोबर. राहिला प्रश्न कृष्ण, बरोबर. आता गोपाळ अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आहे, आणि TT कृष्णमाचारी, 2 कृष्ण हे पण लक्षात ठेवू शकतात तुम्ही. झालं. आता बघा, अय्यंगार हे सचिव होते, बरोबर. अय्यंगार सचिव होते. सादुल्ला उपाध्यक्ष, बरोबर. सादुल्ला उपाध्यक्ष, अय्यंगार सचिव. मित्तरच्या जागी माधव, म्हणजे आधी मित्तर म्हणून एक सदस्य होते, पण त्यांचं आपण म्हणू शकतो त्यांच्याऐवजी पुढे माधवराव आले होते, माधवराव. आणि खैतान हे आपण म्हणू शकतो की त्यांचं निधन झालं होतं, तर खैतानच्या जागी कृष्णमाचारी आले होते, बरोबर. के खैतानचा के आणि कृष्णमाचारीचा के. सो कृष्णमाचारी आले होते खैतानच्या जागी, आणि मित्तरच्या जागी माधवराव. सो माधवराव माहिती तुम्हाला, कृष्णमाचारी माहिती, सादुल्ला, मुन्शी, अय्यर. ओके, चला पुढे. फेब्रुवारी 48मध्ये मसुदा प्रकाशित केला यांनी, म्हणजे कधी 47 ऑगस्ट 47ला फॉर्म झाली. तारीख बघा 29 ऑगस्ट. कसं काय लक्षात ठेवणार तारीख, कुठे गेली रे ही बघा. 29 ऑगस्ट 47. 29ची बेरीज किती येते, 11, आणि 47ची बेरीज किती येते, 11, बरोबर. सो 29 ऑगस्ट 47 लक्षात ठेवा. फेब्रुवारी 48मध्ये मसुदा प्रकाशित केला. मसुद्यावर चर्चा करण्यासाठी भारतीय लोकांना 8 महिन्याचा वेळ दिला. म्हणजेच आपल्या वतीने कोण गेलं होतं, संविधान सभा. भारतीय म्हणजे आपण गेलो होतो की डायरेक्ट नाही, संविधान सभेचे लोक होते, आणि काही प्रमुख लोक असतील, पण सगळे भारतीय कसे जातील बरं, नाही जाणार ना. सो ऑक्टोबर 48मध्ये मग अंतिम मसुदा, ते सगळ्या विचार ज्या काही टीका किंवा ज्या काही त्यांना बदल सांगितले ते फायनल करून ऑक्टोबर 48, बरोबर, आणि अंतिम मसुदा प्रकाशित केला. मग हा मसुदा बनवायला मसुदा समितीला 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला होता, बरोबर ना. ऑगस्ट ते फेब्रुवारी, बरोबर ना. ऑगस्ट ते फेब्रुवारी किती महिने होतात, ऑगस्ट म्हणजे 8वा महिना. पुढचे 8वा महिना म्हणजे ऑगस्टला थोडी होता, ऑगस्टने 29 ऑगस्ट म्हणजे ते सोडूनच द्या तुम्ही. सो पुढचे 4 महिने, आणि हे फेब्रुवारीमध्ये, म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी वेळ. किती, 141 दिवस. 6 महिन्यात किती असतात, 7-18 180 दिवस असतात. यांनी 141 दिवसात बनवला. मसुद्याचे वाचन, पहिलं वाचन कधी झालं, 5 दिवसाची चर्चा होती. पहिलं वाचन 4 नोव्हेंबर 48, बरोबर. दुसरं वाचन महत्त्वाचं आहे, नोव्हेंबर 48 लक्षात ठेवा. ऑगस्ट 47ला बनवला, ऑक्टोबर 48ला प्रकाशित झाला, नोव्हेंबर 48ला पहिली चर्चा झाली, नोव्हेंबर 48 ते ऑक्टोबर 49 जवळपास 1 वर्ष दुसरं वाचन झालं. त्याच्यामध्ये 7000 दुरुस्त्या सुचवल्या. तिसरं वाचन झालं 14 नोव्हेंबर 49 ते 26 नोव्हेंबर 49. 26 नोव्हेंबर 49ला काय झालं, आपलं जे काही संविधानाचा सरनामा असेल किंवा तुमचं संविधान आहे त्याच्यातल्या काही बाबी लागू झाल्या ना. सो शेवटचं वाचन किती दिवस झालं, 12 दिवस झालं. त्यानंतर संविधान मसुदा मंजूर केला त्यांनी, आणि तेच आपलं संविधान होतं. ड्राफ्टिंग कमिटीचा जो मसुदा म्हणजेच ते संविधान होतं, बरोबर. त्यावर संविधान सभेच्या सदस्यांनी सह्या केल्या. 299 पैकी 284 लोकांनी सह्या केल्या होत्या, बरोबर.
महत्त्वाची हे आकडा 284. अशा तऱ्हेने भारताचं संविधान अस्तित्वात आलं. यापुढे 395 कलम, यामध्ये 8 परिशिष्ट होते, 22 भाग होते. पाठच पाहिजे तुम्हाला हे. 24 जानेवारी 1950ला अंतिम सह्या, बरोबर. 24 जानेवारी वरच सांगितलं, अंतिम सह्या 2 दिवस आधी, लागू व्हायच्या आधी. 19 नोव्हेंबर 2015 पासून 26 नोव्हेंबर हा कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजे संविधान दिवस साजरा करण्यात येतो. 19 नोव्हेंबर 2015 म्हणजे आपले मोदी साहेबांनी जेव्हा सरकार आले 1 वर्षानंतर ते घोषित केलं की हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करायचा. 19 नोव्हेंबर आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्मदिन होता, लक्षात ठेवा. तर काही तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या. त्यामध्ये निवडणुका, नागरिकत्व, तात्पुरत्या आणि संक्रमणी तरतुदी, राष्ट्रपती, हंगामी संसद, बरोबर. आता याचे कलम पण दिले तुम्ही बघा. 5 ते 9 म्हणजे नागरिकत्व, 60 म्हणजे राष्ट्रपती, 324 म्हणजे निवडणूक आयोग किंवा निवडणुका, 366, 67, त्यानंतर 80, 79, 80 हे हंगामी तरतुदी वगैरे, संक्रमणी तरतुदी, हे सगळं ते पुढचे कलम आहेत, बरोबर. कलम नका पाठ करू, या नावं पाठ करा. आहे 26 जानेवारी 1950 म्हणजे प्रत्यक्षात घटना अंमलात आल्याच्या तारखा लागू झाल्या, बरोबर. आणि डिसेंबर 1929ला लाहोर येथे रावी नदीच्या काठावर 26 जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले गेले. लक्षात ठेवा, डिसेंबर 1929ला बोलले. आणि मग साजरा कधी केला? 26 जानेवारी 1930ला. रावी कोण होते तेव्हा? मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस हे सर्व लोक रावी नदीच्या काठावर गेले होते. तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंगाची, त्यांना ती चळवळ चालू करायची होती. तुम्ही आम्हाला आता लवकरात लवकर स्वातंत्र्य द्या, नाही तर आम्ही आता पूर्ण स्वराज्य दिन साजरा करतो. आणि ते इतिहासामध्ये तुम्ही बघा मग पुढे. घटना लागू झाल्यानंतर 1947चा कायदा, 1935चा कायदा हा कॅन्सल झाला, बरोबर. पण प्रिव्ही काउन्सिल ॲक्ट 1949 रद्द झाला नव्हता, तो पुढे रद्द केला होता इंदिरा गांधींनी, बरोबर. आता आपण काँग्रेस पक्षातील तज्ज्ञांची समिती, एवढा एक टॉपिक करून मग पुढे नंतर दुसरे व्हिडिओ करू आपण. 8 जुलै 1946ला संविधान सभेची संहिता तयार करण्याच्या उद्देशाने, लक्षात ठेवा, संविधान सभेची संहिता. संहिता म्हणजे काय हो? संहिता म्हणजे आपण म्हणू शकतो की रूल्स वगैरे, नियम, बरोबर. याच्या उद्देशाने निर्मिती झाली होती. कधी? 8 जुलै 1946. म्हणजे बघा, संविधान सभेचं पहिलं आपण म्हणू शकतो बैठक कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946. त्याच्या आधीसुद्धा काँग्रेसने प्रयत्न केले होते, बरोबर. म्हणजे तेव्हा नुकतंच आपलं इलेक्शन चालू होतं संविधान सभेचं. पण जी संहिता, मग ते संविधान सभेची आपल्याला एक काहीतरी रूल प्रोसिजर पाहिजे, काय राहील संविधान सभा वगैरे. सो ती तयार करण्यासाठी काँग्रेसने 8 जुलै 1946ला तयार केलं. याच्यामध्ये 8 सदस्य होते, बरोबर. कृष्ण कृपलानी यांचे सदस्याचे समितीचे सदस्य आणि निमंत्रक म्हणून कृष्ण कृपलानी नंतर ॲड झाले होते. सो म्हणजे आधी 7च होते, पण 7 नव्हते, आधी 8च होते. हे +1 म्हणजे 9 होते. सो पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष म्हणजे 1+7. 8 सदस्य म्हणजे 1+7. 1मध्ये कोण येतं? जवाहरलाल नेहरू अध्यक्ष पण आहेत, सदस्य पण आहेत. सो 8 सदस्य आणि नंतर कृष्ण कृपलानी म्हणजे 8+1 झाले. कोण? ते सदस्य पण आणि निमंत्रक पण. म्हणजे कसं होतं बघा, नेहरू 1+7 सदस्य आणि +1 कृष्ण कृपलानी निमंत्रक. आणि सो 1 + 7 + 1 टोटल 9. लक्षात ठेवा. जुलै 1946ला नवी दिल्ली येथे पहिली बैठक, तर दुसरी बैठक मुंबईला. पहिली दिल्ली हेडक्वार्टर आहे, सो पहिलं दिल्लीला होणार, मग मुंबईला होणार. बस. आता पुढचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद. आणि चॅनल सबस्क्राईब पण करा मित्रांनो.